त्यानंतर गोपीनाथ साहेबाला ज्यावेळेस ही घटना कळली, ज्यावेळेस साहेब मी बोललो की साहेब आपले जे मराठा योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील ते उपोषणाला बसले होते आणि कुटुंब तिकडे येत असताना कुटुंबातला एक सदस्य कोणी रेल्वेमधून पडला, कुणाला अटॅक आला, तर साहेबांनी कुठल्याही क्षणाचा न विचार करता साहेब म्हणले त्यांना आपल्या वतीने एक 5-5 लाखाची मदत जाहीर करून टाका. आणि ह्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने आणि मी पण मराठाच आहे, पण एक संवेदनशील जे आपले जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत प्रताप सरनाईक साहेब यांची संवेदनशीलता त्यावेळेस मला जाणवली की कुठल्याही क्षणाचा न विचार करता म्हणजे नाही बाजीराव या कुटुंबाला पहिले तू फोन कर. या कुटुंबाची मी माहिती घेतली, फोन केले आणि साहेबाशी पण त्यांचं बोलणं पण करून दिलं 1-2 कुटुंबाचं आणि कार्यक्रम आम्ही आज हा तुमच्या समोरच घेतला. मला पैसे मागत होता आरक्षण पाटलाकडे जाण्यासाठी, मुंबईला जाण्यासाठी 2-3 हजार रुपये द्या. माझ्यापाशी गरीबी हालतीने पैसाच नव्हता काही. परत खाली गेले कुठे गेले त्याचे अपघात करून घेतला. आणि आता मदत केली आहे, काय वाटतं तुम्हाला? ठीक वाटतंय, सगळ्या गोष्टी सरकारी केल्या ते आम्हाला बरं वाटतं. कुठल्या गावचे आहात तुम्ही? आहेरोड गावची, जिल्हा बीड जिल्ह्यात. हा, तालुका तेच बीड जिल्हा. किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं. आणि हे जे वारले ते मोठे होते लहान? लहान होते. काय करत होते ते? शाळा शिकत होते, म्हणजे 15वी शिक्षण झालेलं आहे. कॉलेजला जामखेडला होते, डिग्रीला चालू होता इंजिनिअरचं. लग्न झालं का? नाही. आता अतुल अशोक कोचर बीड. अण्णा हात नका सर प्रत्येक वेळेस. ओके. त्यानंतर गोपीनाथ सोनाजी जाधव यांचं कुटुंब घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.